औंढा नागनाथमध्ये काल रंगलेले शिवसेनेचे आंदोलन आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ज्या गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून धिंड काढली त्याच अधिकाऱ्याने आता एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. माझा तुमच्यावर रोष नाही, पण निवडणुका आहेत म्हणून हे करावे लागतेय, असे संभाषण या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत असल्याने हे आंदोलन केवळ स्टंटबाजी होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. घरकुल आणि विहिरींच्या हप्त्यांसाठी शिवसेना उबाठा तालुका प्रमुख माऊली झटे यांनी काल औंढा पंचायत समितीवर जोरदार मोर्चा काढला होता. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही करण्यात आले होते. मात्र या आंदोलनामागचे इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. गटविकास अधिकारी गोपाल कलारे यांनी माऊली झटे यांच्यासोबत झालेल्या फोनवरील संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माऊली झटे हे चक्क अधिकाऱ्याला सांगत आहेत की माझा तुमच्याबद्दल 1% देखील रोष नाही, पण निवडणुका जवळ असल्याने आम्हाला हे करावे लागत आहे. बाजूला गरीब लाभार्थ्यांसाठी आंदोलन केल्याचा दावा करायचा आणि दुसऱ्या बाजूला पडद्यामागे अधिकाऱ्यांशी सेटिंग करायची, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या ऑडिओ क्लिपवर माऊली झटे काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर खालचं दाद देत नसतील तर आम्हाला एचओडी म्हणून तुम्हाला धरावं लागेल का नाही? तुमचा वैयक्तिक रोष म्हणून नाही, प्रशासन म्हणून आहे ते. प्रशासनाच्या दिम्यागती तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, तसा काही माझा रोष नाही तुमच्यावर अजिबात. 1% नाही बरं, ते बिलकुल नाही. पण हे आता निवडणुका समोर आहेत, आपल्याला दाखवावं लागेल काहीतरी करणे आहे. बरोबर, हेच आहे. बाकी तुमचा रोष 1% नाही, डोक्यातून काढा तुम्ही. चालतं. वैयक्तिक रोषापोटी नाही, काय हरकत नाही. चालतं, ओके, चालतंय. ते याच्यासाठी जाऊ का विहिरीसाठी? हो, करतो मी. ते आज हे होऊ द्या, आयुक्त साहेबांना जाऊ द्या, बरोबर करून देतो. बंधू